महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं विद्यापीठ आहे आणि त्याच्या अंडर आपली शाळा आहे. त्या विद्यापीठाचं प्रमाणपत्र मार्कशीट तुम्हाला भेटणार आहे म्हणून तुम्ही भाग्यवान मुलं आहे. तर आपल्याला 6 प्रकल्प आपल्या विद्यापीठाने सांगितले आहे की किमान 6 प्रकल्प आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये सुरू ठेवले पाहिजे, जेणेकरून जो शिक्षण घेणारा आपला विद्यार्थी आहे तो शिक्षण त्याचं झाल्यानंतर त्याला कुठेतरी रोजगार भेटला पाहिजे, त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लागली पाहिजे, तो घरी रिकामा राहता कामा नाही, बरोबर, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून ते स्वयंरोजगार आपण या ठिकाणी वर्षभर सुरू ठेवायचे आहे. त्याच्यामधलं ज्ञान मुलांनी संपादन केलं पाहिजे आणि इथून गेल्यानंतर मग शेती असेल, शेती व्यवसाय करून एखादा स्वयंरोजगार टाकायचा, बरोबर, अशा पद्धतीनं काहीतरी आपली सोय पोटापाण्याची झाली पाहिजे. त्यांच्यासाठी स्वयंरोजगार आहे. इथे या आपल्या विद्यालयामध्ये वेगवेगळे स्वयंरोजगार आहेत, म्हणजेच प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो. तर जे सेकंड इयरचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तो भाग आता जास्त महत्त्वाचा आहे, कारण जसं तुमची थेरीची परीक्षा होते, प्रॅक्टिकलची परीक्षा होते, तसंच या सेकंड इयरवाल्यांची प्रकल्पांची म्हणजे प्रोजेक्टची परीक्षा होते. 300 गुणांची 6 प्रकल्पांची त्यांची परीक्षा असते. एक प्रकल्प त्यांचा 50 गुणांचा आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपला शेळी पालन हा एक प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात. या ठिकाणी आपण शेळ्या पण तेवढ्यासाठी ज्या ठिकाणी ठेवलेले आहे. मग शेळी पालनामध्ये काय काय आपल्याला शेळीचं पालन करायचं आहे, पालन पोषण करायचं आहे, त्याच्यातून उत्पादन काढायचं आहे. तर त्याच्यासाठी त्यांची काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी चारा काय असतो, त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी जंतनाशक डोसेस काय असतात, किती महिन्यानंतर किती काळानंतर आपण त्यांना विक्रीला काढायला पाहिजे, ते सगळं सविस्तर माहिती तुम्हाला महाजन सर आहे आणि बावस्कर सर आहे ते तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. पण थोडक्यात तुम्हाला फक्त ते येता तोपर्यंत सांगतो की आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपण पाळीव प्राणी शेती व्यवसाय करत असताना पाळीव प्राणी आपण पाळतो, गाई म्हशी आहे. मग त्याच्यामधला एक भाग आहे शेळी आणि मेंढी पालन, बरोबर. गाई म्हशींच्या बैलांच्या तुलनेत शेळी आणि मेंढी पालनासाठी आपल्याला जागा कमी लागते, बरोबर. त्यांच्या तुलनेत यांना खाण्यासाठी चाराही कमी लागतो. म्हणूनच शेळीला गरिबाची गाय असं म्हणतात. जो आर्थिक दुर्बल घटक आहे तो सहज शेळी पालन करू शकतो, मेंढी पालन करू शकतो. आता शेळी पालन आपल्याला करायचं आहे तर शेळी पालन आपण पूर्ण बंदिस्त देखील करू शकतो, अर्धबंदिस्तही करू शकतो किंवा पूर्ण चराईवरही आपण शेळी पालन करू शकतो. मेंढी पालनाचं तसं नाही आहे. मेंढी पालनासाठी आपल्याला चराई हाच भाग ठेवावा लागणार आहे. आता शेळी पालन करत असताना शेळी ही वर्षातून 2दा विते, बरोबर. 1, 2 किंवा पिढ्या म्हणजे 3 देखील त्याला बच्चे होत असतात, बरोबर. किंवा 1 होतं किंवा ट्विन्सही असतं किंवा 3ही असतात. वर्षातून 2दा विते. तिचा जो गाभण काळ आहे तो 5 महिने 5 दिवसाचा असतो. गाईचा माहिती आहे तुम्हाला सर्वांना 9 महिने 9 दिवस आहे. म्हशीचा 10 महिने 10 दिवस आहे. शेळीचा कमी आहे म्हणून वर्षभरातून ते 2दा विते. 2 पिलंही तिने दिले तर वर्षभरामध्ये 4 पिलं आपल्याला या ठिकाणी भेटत आहे. खाण्यासाठी जो काही आपल्या भागामध्ये कडुनिंब आहे, त्याच्यानंतर सुबाबूळ आहे, आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतो आहे, त्याचं वेस्टेज जे पत्ती आहे ते देखील आपण त्यांना खाऊ घालतो. म्हणजे चाऱ्यावरही काही जास्त मोठा खर्च आपल्याला करावा लागत नाही. आता शेळीचं पालन पोषण जे आपण करतो आहे दुधासाठी आणि मांसासाठी, बरोबर. या 2 मुख्य बाबींसाठी आपण तिचं पालन पोषण करतो. दूधही देते शेळी, बरोबर. जे आर्थिक दुर्बल घटक जे त्याचं पालन पोषण करताय दुधाचा उपयोग आपल्या आहारामध्ये करतात आणि गाई म्हशींच्या तुलनेत शेळीचं दूध चांगलं असतं आरोग्यासाठी. त्याच्यानंतर मांसही त्याच्यापासून भेटत आहे, बरोबर. त्याच्यानंतर खतही भेटत आहे. दूध भेटत आहे, मांस भेटत आहे, खत भेटत आहे, बरोबर. आता शेळीच्या वजनाच्या 50% आपल्याला त्याच्यापासून मांस भेटते. जे काही तुमचं शेळीचं वजन असेल त्याच्या 50% त्याचं मांस भेटते आपल्याला. आता एक शेळी पूर्ण मोठी झालेली एक शेळी जर आपण वर्षभर तिला पाळतो आहे, तिला चारा खाऊ घालतो आहे, तिच्यापासून दूधही भेटत आहे आपल्याला. एक शेळी वर्षभरातून
आपल्याला किमान 5 क्विंटल चांगलं सेंद्रिय खत त्याच्यापासून जे भेटतं आहे ते 5 क्विंटल खत आपल्याला भेटतं. आता गाई म्हशीच्या तुलनेत शेळीपासून जे खत भेटतं आहे ते निश्चितच चांगलं असते. त्याच्या तुलनेत गाई म्हशीपासून जे खत भेटते त्याच्या तुलनेत शेळीपासून मिळालेल्या खतामध्ये नत्र आणि स्फुरदचं प्रमाण डबल असतं. हे फायदे आपल्याला जर आपण शेळी पालन करतो आहे तर त्याच्यापासून आपल्याला मिळतात. आता शेळी पालनाविषयी जी सविस्तर माहिती आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्या कृषी तंत्र विद्यालयाचे आदरणीय संदीप महाजन सर आपल्याला या ठिकाणी देणार आहे. म्हणून सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या, बरोबर. कारण इथून गेल्यावरती शेती व्यवसाय करत असताना कुठेतरी 2 शेळ्या आणा, 2च्या 4 व्हायला काही उशीर लागणार नाही, वर्षभरामध्येच होतील. परंतु त्यांचं पालन पोषण, संगोपन, त्याच्यानंतर मग त्यांचे जंतनाशक आपण केव्हा दिलं पाहिजे, त्याचे काय फायदे आहे हे जर आपण व्यवस्थित आत्मसात केलं तर आपल्याला ते पुढे सोपं जातं. आता तुम्ही या ठिकाणी दररोज येत आहे, आपण जे वेगवेगळ्या मुलांना या ठिकाणी लावत असतो, स्वच्छतेचंही काय महत्त्व आहे ते तुम्हाला ज्ञात झालं पाहिजे. तेवढ्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी दैनंदिन प्रॅक्टिकल असतं. तर सरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं असं मी या ठिकाणी सरांनी. शेळी पालन हा व्यवसाय जसं बघितलं तर एक शेती जोडधंदाच आहे. पण गरीब लोक जे आहेत म्हणजे ज्यांच्या आता जसं आपण म्हणतो की शेती जोड व्यवसाय अजून भरपूर आहेत. त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय एक आहे. जर आपण कुठले प्राणीच पाळायचे म्हटले तर एक दुग्ध व्यवसाय त्याला बरोबर येतो. परंतु आज जर गाई किंवा म्हशी घ्यायच्या म्हटलं तर आपल्याकडे तेवढं आर्थिक जर आपण बघितलं तर आज एखादी म्हैस आपण घ्यायची म्हटली तर किती रुपयाला येते? साधारण एक 70-80 हजार, 60-70 हजारच्या वर आपल्याला चांगली म्हैस मिळते. किंवा गाय जरी घ्यायची म्हटली तरी आज 50 हजाराच्या खाली आपल्याला गाई मिळत नाही. आणि त्याच्या जर्सी गाय घ्यायची म्हटली ती त्याची म्हशीवर एवढ्या किमती आहेत. पुन्हा त्याचं जर आपण एक आर्थिक गणित बघितलं तर त्याला खर्चही भरपूर लागतो. तेवढे तुमचे ढेप किंवा ह्या गोष्टी तुम्हाला भरपूर पुरवायला लागतात. परंतु एक गरिबाची गाय, शेळीला गरिबाची गाय म्हटलंय त्याचं कारण असं आहे की एखादा गरीब व्यक्तीसुद्धा शेळी घेऊ शकतो. साधारण 4-5 हजार रुपयाची शेळी घ्यायची घेऊन एक 10 हजारामध्ये 2-3 शेळ्या जर घेऊन त्याने जर सुरुवात केली, एक बोकड आणि 2 शेळ्या जरी घेऊन सुरुवात केली तरी त्याचा तो व्यवसाय सुरू होऊ शकतो. आणि शेळीचं असं आहे की आपण त्याला बंदिस्त जर केला, आता बघा 2-3 प्रकारचे पालनाचे हे आहेत. त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि आपण म्हणतो पूर्ण बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि बाहेरचं पूर्ण म्हणजे मोकाट शेळीपालन, मोकाट पद्धत. आता याच्यामध्ये कसं असतं की पूर्ण बंदिस्त ह्या ज्या शेळ्या आहेत आपल्याकडच्या ज्या देशी गावच्या शेळ्या आहेत यांना पूर्ण बंदिस्त शेळीपालन शक्यतो सुरू होते. कारण नॅचरल हॅबिट जे आहे आपण म्हणतो नैसर्गिकरित्या एखाद्या तुम्हाला मी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सकाळी सांगितलं की जसं त्यांना जसं पाहिजे तसं वातावरण जर मिळालं तरच त्याची वाढ चांगली होते. तसं बंदिस्त शेळीपालनमध्ये आपल्याकडे नॅचरल ज्या देशी गावरान शेळ्या आहेत किंवा या आपल्या बकऱ्या आहेत या त्याला एवढं सूट करत नाहीत त्या पालनला. त्यांना एक थोडंसं मोकाट पद्धत किंवा अर्धबंदिस्त पद्धत हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सूट करते. परंतु आज जे बाहेरच्या देशातले बोर्स वगैरे येतात, तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल किंवा कुठे जर तुम्ही चांगल्या शेळीपालनचा कोणी व्यवसाय करतोय मोठा त्याच्याकडे जर तुम्ही गेलात तर त्याच्याकडे काय असतं की अमेरिकन तिकडचे बोर्स वगैरे असतात ते बोलू म्हणून ते पाळतात. त्यांचं वैशिष्ट्य असतं की त्यांची वाढ चांगली होते आणि ते काय करतात मग क्रॉस करतात आपल्याकडच्या शेळ्यांवरती किंवा उस्मानाबादी शेळीपालन होते. आता मुख्यत्वे करून शेळीपालन कशासाठी करायचं हा आधी तुम्हाला ठरवायला पाहिजे की तुम्हाला दुधासाठी करायचं आहे का मांसासाठी करायचं आहे. आता दुधासाठी शक्यतो शेळीपालन आपल्याकडे काही कमी करत नाही. कारण आपण शक्यतो शेळीचं दूध जरी कोणी सांगितलं की म्हणजे त्याचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप आहे किंवा अजून काहीतरी काही त्याच्या चांगल्या ज्या गोष्टी सर्व सांगितल्या तरी सुद्धा आपली मानसिकता होत नाही. आपण शेळीचं दूध रेग्युलर आपण घरी काही घेऊ शकत नाही. किती जण आहे तिथे शेळीचं दूध पिणारे, रोज पिणारे कोणीच नाही. का तुमच्याकडे असतीलही कोणाकडे समजा शेळ्या आहेत पण तरी सुद्धा रोज तरी खूप कमी आहे. समजा एक मुलगा आहे एवढ्या याच्यामध्ये जरी मिळाला जरी तुम्हाला जरी फुकट जरी दिलं तरी तुम्ही पिणार आहे का? फुकट दिलं म्हणतो मी तर फुकट दिलं तरी पिणार नाही. कारण आपली मानसिकता नाही ती. त्याच्यामुळे आपल्याकडे शक्यतो आपण दुधासाठी शेळीपालन काही करत नाही, आपण मांसासाठीच करतो. शेळीचं दूध पिण्यापेक्षा आपण म्हणतो की शेळीचं मांस खाऊन त्याच्यातनं व्हिटॅमिन घेऊन घे.
बरोबर आहे. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे की मी जे घ्यायचं ते मांसातून घेऊन काही घेणार नाही. कारण आपल्याकडे आपण शेळीचं मांस खायला पसंत करतो, पण दूध खायला काही आपण पसंत करत नाही. आपली एक मानसिकता आहे, मेंटॅलिटी असते प्रत्येकाची. तर आपल्याकडचे आता बघा, प्रत्येक जरी आपण म्हणतो की आपण उस्मानाबादी शेळीपालन करायचं किंवा विदेशी जातीचा बोर आणून त्याचं शेळीपालन करायचं, हे या झाल्या पुढच्या गोष्टीवर सुरुवात जर करायची म्हटली तर आपण आपल्या देशी जरी आपण इकडच्या आपल्या गावाकडच्या जरी शेळ्या आपण विकत घेतल्या, एक 2-3 शेळ्या आपण विकत घेऊन एखादा चांगला बोकड विकत घेऊन जरी आपण सुरुवात केली तर आर्थिक गणित म्हटलं तर तुम्हाला एक शेळी जी आहे हिचा जो गाभण जो कालावधी आहे तो 5 महिने 5 दिवसाचा आहे. म्हणजे एक तुम्ही जर गाभण शेळ्या विकत घेतल्या किंवा जरी गाभण जरी नाही असल्या आणि त्या जरी नंतर आपण एक बोकड ठेवलं तर आपल्याला नैसर्गिकरित्या मांस पाहिजे काही गरज पडत नाही. त्यांची एक नैसर्गिक हॅबिट आहे प्रत्येकाची, ते मांस ओळखतात आणि तो बोकड त्यांचं मेटिंग होऊन त्याचं त्या शेळ्या गाभण राहतात. त्याच्यामुळे जर एक बोकड जर आपण व्यवस्थित जर कळपात असला तर आपल्याला काही त्यात पाहायची गरज पडत नाही. परंतु जर आपण एक आर्थिक गणित जर म्हटलं तर 3 वर्षामध्ये 3 वेळेस आपल्या शेळी व्याते, म्हणजे 5 महिने 5 दिवसाचा एक कालावधी असतो. त्याच्यामध्ये 2 वर्षातून 3 वेळेस म्हणतोय मी तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे काही दिवस त्याचा थोडासा नंतर व्याल्यानंतर लगेच काही ते गुन्हा गाभण राहत नाही. 1-2 महिन्याचा 3 महिन्याचा कालावधी जातो. म्हणजे साधारण 6-7-8 महिने होता. आपण एक त्याचा विताचा काळ जर पकडला नंतर 1-2-3 महिने सोडून, तर 2 वर्षामध्ये 3 वेळेस आपल्याला शेळीतून पासून आपल्याला उत्पादन मिळतं, पिलं मिळतात. आता हे पिलं जे असतात ते आपण म्हणू की प्रत्येक काही वेळेस ते 2 आपल्याला पिलं देत नाही शेळी. आपण जरी आपण 2 केव्हा दिले तरी आपण एखादं मेल मॉर्टॅलिटी असते. एक जरी पिलू पकडलं तरी 2 वर्षामध्ये आपल्याला एका शेळीपासून 3 पिलं आरामात मिळतात. आणि ते वाढण्यासाठी सुद्धा जर तुमच्याकडे थोडंसं तुम्ही खाद दिली त्याला, म्हणजे आपण म्हणतो की जसं आपण तुम्ही ढेप दिली किंवा तुम्ही मक्याचा थोडासा चारा दिला, म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही चरवून आणलं. तुमच्याकडे जर चराई जंगल असेल तर खूप छान, कारण तरच तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला 0 कॉस्ट, म्हणजे तुम्ही तुमचा खाद्यावरती खर्च होत नाही. तुम्हाला फक्त एक माणूस ठेवावा लागतो, तो त्याला चरवून आणतो आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याला बांधून द्यावा. बांधल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर किंवा सकाळी थोडंसं जर तुम्ही त्याला तुम्ही मक्याचं गोळे करून दिले, मक्याच्या पिठाचे गोळे किंवा ढेप दिली, जर ह्या गोष्टी जर तुम्ही थोड्या तर खूप नाही, कारण शेळीची रिक्वायरमेंट खूप नसते. तुम्ही थोडं जरी दिलं तरी सुद्धा तिची जे वाढण्याचं जे आहे, म्हणजे बच्चे वगैरे वाढण्याचं हे खूप छान आहे आपल्याकडच्या देशी शेळ्या जरी म्हटल्या तरी. त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला त्यांची वाढ छान होते. तुमचा साधारण 2 वर्षामध्ये 1.5-2 वर्षामध्ये तुमच्या जे शेळ्या आहेत त्या विक्रीसाठी उपलब्ध होतात. 1.5-2 वर्षाची शेळीसुद्धा. आता याला तुम्हाला खूप काही तुम्हाला म्हणजे मॅनेजमेंट करायची म्हणजे खूप काहीतरी टेक्निकल नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे असं काही नाही आहे. आज तर मी म्हणतो तुम्ही सहजरित्या आपण काय फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी पाळायच्या आहेत. एक पहिली गोष्ट, तुमचं ते लहान पिलू असेल त्याला तुम्ही जेवढं जास्तीत जास्त चीक पाजणार तेवढं ते चांगलं वाढ होणार. दुसरी गोष्ट, ज्या शेळ्या आहेत त्याला 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या, म्हणजे त्याला रेग्युलर तुम्ही डिवर्मिंग करा. डिवर्मिंग म्हणजे काय? जंतनाशक. आता जंतनाशक हे आतील आणि बाहेरील 2 प्रकारचे असतात. म्हणजे बाहेरही त्यांच्या अंगावरती गोचीड किंवा वेगवेगळे कीड पडतात की नाही, बऱ्याचशा खास गजरे होते, काहीतरी त्यांच्या अंगावरचे केस असे भरपूर प्रकार होतात. तर आतील आणि बाहेरील हे 2 प्रकारचे जंत किडे हे जर तुमचे जर कंट्रोल झाले तर अर्धी शेळीचे आजार गेले असं पकडायचं. कारण शेळीला सर्वात जास्त आजार हे पोटातले जंताने होतात. कारण शेळी चरताना तुम्ही बघता किती चरता तिच्या तोंडामध्ये माती सुद्धा जाते आणि मातीतून भरपूर मोठ्या प्रमाणात जंत तिच्या पोटात तयार होतात. आणि हेच जंत तुम्ही जर बऱ्याच पाहणार तर ज्या शेळ्या शेरतात, म्हणजे ज्यांचं पातळ शेण बाहेर पडतं बऱ्याचशा शेळ्यांचं, तर ते पातळ शेण ते त्यांचं पोटच खराब असतं मोस्टली, त्याच्यामुळे ते सुधरत नाही. तर तुम्ही आतले जंत आणि बाहेरचे जंत हे जर तुम्ही त्यांचं नियंत्रण केलं तर शेळीला खूप काही पाहिजे गरज तुम्हाला नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांचं लसीकरण. जर रेग्युलर जर तुम्ही व्यवस्थित जर लसीकरण केलं, म्हणजे लसीकरण म्हणजे खूप तुम्हाला हे करायला पाहिजे. आता नाही, आपल्या आपल्या गाव लेवलवरचे जे दवाखाने आहेत, व्हेटरनरीचे जे दवाखाने आहेत, त्यांच्या इथे लसीकरणाचे असतात. त्यांना तुम्ही डॉक्टरला जरी मस्त व्यवस्थित खुश करत राहिले, त्याला थोडेसे 5-50 देत राहिले किंवा काय येतं, तर लसीकरण आला की लगेच तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे मला लस बांधलं त्यालाही तुम्ही ते जरी फुकट जरी असलं तरी सुद्धा तुम्ही त्याला थोडेफार तुम्ही जर पैसे दिले तोही खुश राहतो, पुढच्या वेळेस येतो, त्याचं काम करतो. नाही तर मग काय होतं की तुम्ही त्याला काहीच नाही दिलं तर तो पुढच्या वेळेस येत नाही, कारण त्याला मिळत नाही.
आता हा विषय सोडून द्यायचं नाही द्यायचं किंवा ह्या विषयात आपल्याला पडायचं नाही. मी तुम्हाला फक्त मार्ग सांगतोय का द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण तो येतोय आपल्याकडे, त्याचं काम आहे, मान्य आहे, त्याला त्याच्यासाठी शासन पैसा आहे हेही मान्य आहे. परंतु तर त्याला दिलं तर तो जरा याच्याने येईल, कशाने, जबाबदारीने येईल. आता या भानगडी आपल्याला मी पडत नाही की मी तुम्हाला म्हणत नाही की त्याला देऊ नका की काय हे रिश्वत झाली का हे काय झालं, हा विषय सोडून द्या. परंतु त्याला जर तुम्ही दिले तर तोही खुश राहील, तुमच्याकडे येईल, तुमच्या विना तुम्ही घरी नसताना सुद्धा तुम्हाला शेळ्यांना तो लसीकरण देऊ जाईल जर तुम्ही त्याला नुसतं सांगितलं. आणि जर तिला काही झालंही वेळेवरती तरी सुद्धा तो लगेच येतो आणि त्याचं जे औषधी वगैरे आहे ते करतो. आता ह्या दोन गोष्टी जर आपण पाळल्या, लसीकरण आणि डिवर्मिंग म्हणजे तुमचं जंतनाशक, तर शेळीला खूप काही नाही. आणि याच्यावरही काही आजार झाले तर ती मरता जरी तुम्ही खाटक्याला बोलवलं आणि त्याला विकली तरी सुद्धा तुमचं नुकसान, फार काही नुकसान तो होऊ देत नाही. तुमचा तो बऱ्यापैकी म्हणजे तुमचा जो लागत आहे किंमत कमीत कमी ते तरी तुमची निघू शकते. म्हणजे एखाद्या जीव जाण्याच्या आधी मरत्या शेळीला सुद्धा खाटकी घेऊन जातं हे तुम्हालाही माहिती आहे. त्यासाठी मटण घेताना नेहमी समोर काढलेलं मटण घ्यावं असं माझं मत आहे. बघा हे अल्बेंडाझॉल आहे, ओरल सस्पेन्शन, अल्बोमार त्याचं ब्रँड नेम आहे, वर्बॅक कंपनीचं अल्बेंडाझॉल ओरल सस्पेन्शन. हे जंतनाशक म्हणून आपण देऊ शकतो. 30 ml ची बाटली आहे. 30 ml ची बाटली आपण यांना शेळे या म्हणजे हे सगळं अल्बेंडाझॉल आपण सुद्धा घेतो. अल्बेंडाझॉल फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. आपण जरी जंतनाशकात आपल्या पेटातही होतात की नाही जंत लहान मुलं, आता आपल्याकडे सुद्धा ते गव्हर्नमेंटचे जे हे आहेत आपले दवाखानेवाले आपल्याकडे गोळ्या टाकून जातात दरवर्षी की तुम्ही तुमच्या मुलांना द्या जंतनाशक म्हणून. तुम्ही यायच्या आधी ते देऊन गेले सुरुवातीला, पावसाळ्याच्या सुरुवातीला ते देऊन देतात. त्याच्यामध्ये सुद्धा अल्बेंडाझॉलच आहे. अल्बेंडाझॉल हे कॉमन आहे, फक्त एवढंच की त्याचं थोडंसं याच्यानुसार प्रमाण बदलतं. मग हेच तुमचं शेळी मेंढीलाही चालतं, हेच तुमचं मुर्ग्यांनाही चालतं. त्यालाही थोडंफार जंतनाशक दिलं तरी सुद्धा त्याचा सुद्धा फरक पडतो. तर हे 30 ml अल्बेंडाझॉल आहे. याची देताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची तुम्ही एक्सपायरी पाहून घ्यायची. एक्सपायर झालेलं नसायला पाहिजे. एक्सपायरी पाहून घ्या आणि नंतरच ते आपण देऊ शकतो. त्याचं प्रमाण मला वाटतं 2 ते 3 ml पर 10 kg दिलेलं असतं. म्हणजे जर 10 किलो तुमची शेळी जर 10 किलोची असेल, 10 किलो वजनाची, एक साधारण तुम्हाला काही प्रत्येक शेळी अशी तुम्हाला वजन काट्यावर उभं राहून काही करायची गरज नसते. एक अंदाज असतो एक 10 किलोची शेळीचं आपल्याला. तुम्ही जर रेग्युलर जर शेळी पालन तुम्ही जर करत असणार तुम्हालाही अंदाज येतो. किंवा आपल्याकडे काटा घेऊन घ्यायचा. कारण असंही खाटक्याला आपल्याला देताना आपल्याला अंदाज करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जर वजन काटा असेल तर आपल्याला तो, कारण खाटकी वजन करून आपल्याकडनं घेत नाही, त्याला आपण स्वतः जर अंदाज आपण जर वजन केलं तर आपल्याला एक किलोने आपण एक अंदाज बांधायचं की ही समजा एक 30 किलोची शेळी आहे आपल्याकडे, त्याला गुणीला आज काय किलो मटण आहे, साधारण 700 रुपये किलो मटण आहे. जर आपल्याला समजा 30 किलोची शेळी एक 150-200 रुपये किलोने आपल्याला जरी मिळालं, 30 किलो गुणीला 200 किती होतात, 6000 रुपये. एक अंदाज सांगतो मी, असं म्हणत नाही की आज काय तो 6000 रुपये देईल. पण मग तुम्ही अंदाज आहे की 5000च्या खाली मला द्यायची नाही. मग तो आल्यानंतर तो 3000 मागतो, 4000 मागतो. तुम्ही सांगितलं मला 6000 पाहिजे, त्याला 5.5 पर्यंत सोडलं तरी चालतं. किंवा तुमचा विषय. पण एक अंदाजासाठी एक काटा असू द्यावा. कारण तो काटा तुम्हाला शेळीचं वजन करायलाच नाही, तुम्हाला खाद्य सुद्धा द्यायला किंवा कशालाही तुम्हाला कामा येतोच. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी खूप काही म्हणजे किचकट नाही आहे, सर्वांना जमेल असा व्यवसाय आहे. आणि ॲक्च्युली आम्ही सुद्धा, माझा स्वतःचा शेळीपालन व्यवसाय होता, आम्ही सुद्धा केलेला होता सुरुवातीला. तर खूप छान आहे. कोणाही सहजासहजी याच्यामध्ये लॉस जात नाही. फक्त 2-3 गोष्टी पाळायच्या. एक तर चराई जंगल तुमच्याकडे असायला पाहिजे, चराईचा माणूस चांगला असायला पाहिजे. आणि जे करडं येतील ते करडांचं जर तुम्ही नीट संगोपन केलं तरच तुम्हाला उत्पादन दिसतं. जर त्याचं तुमची मॉर्टॅलिटी वाढली, मरतूक वाढली, तर तुम्हाला उत्पादन येत नाही. फक्त शेळ्यांपासून शेळी बागवून तुम्हाला काही नुसतं उत्पादन मिळणार नाही. जे करड आहे तेच तुमचं उत्पादन आहे, तेच पीक आहे. ते पीक तुमचं चांगलं आलं तरच तुम्हाला मिळतं उत्पादन. पण आहे आता याच्यामध्ये गोळ्यांमध्ये पण औषधी आहे त्याच्यामध्ये. जर काही छोटे बच्चे असले काय असले तर आपण गोळी वाटून पण त्यांना देऊ शकतो. आला लक्षात. त्यानंतर हे लिक्विड स्वरूपामध्ये हे जे आहे ते लिक्विड स्वरूपामध्ये. पण मग जास्त करून हे लिक्विड स्वरूपामध्ये जर जास्त दिलं तर शरीराला लवकर लागू होते. गोळीच्या स्वरूपात जर आपण त्याला पाणी करून दिलं आणि मग ते जरा थोडं उशिरा लागू होते. पण हे याचे जे आहे हे लवकर लागू होते. म्हणजे शरीराची जंत आहे लवकर मरतात.
आता आपल्याला शेळीच्या शरीरामध्ये जंत आहे हे कशावरून समजते? चारा कमी खाईल. चारा तर खाते, समजा आपण म्हणतो चारा खाते आहे, सगळं करते आहे, सगळं व्यवस्थित होते, तिचं पाणी पिते आहे, पण शेळी याच्यावरून समजते किंवा तिचं पोट जे आहे ते थोडं दमारलेलं असतं, म्हणजे पोट फुगलेलं असते आणि हातपाय कसे असतात हलके, म्हणजे एकदम बारीक असतात, बारीक पद्धती असतात आणि तिला जर अशी लोटली तर ते लोटावून जाते, म्हणजे कमजोर झालेली असते ती आणि पोट तिचा फुगलेलं असते. त्याच्यावरून समजून जायचं की बा तिच्या पोटामध्ये 100% जंत आहे. हे तिचे लक्षण आहेत, सिम्पटम. तर त्या अशा जनावरांना तुम्ही सरांनी ज्या सांगितलं त्याप्रमाणे हे दिली तर याच्यात एक औषध कलबंड झालं, अजून एक औषध मिळतं ज्याच्यामुळे एक्सटर्नल आणि इंटरनल असे दोघं प्रकारचे जे वर्म्स आहेत ते सुद्धा मरतात. वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही वेगळे काही हे आले आहेत बाजारामध्ये, जसं एलबंड झालं तसे अजूनही वेगळे आहेत, तुम्ही तेही देऊ शकता. आम्ही त्यावेळेस दिलं होतं, दोघं प्रकारचे होतं त्याच्यामध्ये, इंटरनल आणि एक्सटर्नल दोघं प्रकारचे. कोणता ते आहे माहिती आहे का तुम्हाला, तो मॉलिक्यूल मला यात आठवत नाही, पण आहे दोघं प्रकारचे जंत त्याच्यामुळे जातात. किंवा एक असं मिळतं एक्सटर्नलसाठी की तुम्ही पाठीच्या कण्यावर ते टाकायचं, त्याचं पाणी करून, की तुमच्या त्याच्या अंगावरचे जे बकरीच्या अंगावरचे सर्व जे जंत आहे, वरचे जे किडे आहेत ते सर्व गळून जातात. असा एक व्यवसाय आहे, म्हणजे त्या व्यवसायाला मर नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही बकरीचं दूध तुम्ही पिणार नाही, पण मांस खाणं तुम्ही सोडणार नाही. म्हणजे मांस हा जर विषय म्हटला, कारण काही कोणी किती शाकाहारी किंवा याचा जर कोणी किती प्रचार केला तरी सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये किंवा भविष्यातही शाकाहारीपेक्षा मांसाहारी लोक जास्त राहणारच आहे. आणि बकरीच्या मांसाला दुसरा पर्याय नाही. बघा तुम्हाला सांगतो मी, कोंबडी किंवा ह्या ज्या आहेत, आज कोंबडी पालन, आज देशी मुर्गे कुठे मिळतात, गाव लेवलवरती मिळतात का? कुठे खूप कमी आहे, खूप कधी कुठेतरी तुम्हाला आपण 500, 600, 700, 800 रुपयाच्या कोंबड्या घेतो. पण तेही अशा मला असं वाटतं बऱ्याचशा तर पोल्ट्रीच्या सातपडे देशी घेऊन सोडलेले असतात. विषय हा नाही की सातपडे देशी घेऊन सोडलेले आहेत. आज तुम्ही कुठल्याही पोल्ट्रीच्या कोंबड्या घ्यायला गेला तर त्याला जे खाद्य जात त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात. कुठल्याही घ्या तुम्ही मुर्ग्या, जर तुम्ही फार्मच्या मुर्ग्या घ्यायला गेला स्टेरॉइड्स असतात. पण ह्या ज्या देशी पद्धतीने चोरलेले त्याच्यापेक्षा हे जे मटण आहे हे खाल्लेलं कधीही चांगलं. जरी याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा स्टेरॉइड नाही आहे, पण त्याच्यामध्ये स्टेरॉइड आहे. हा थोडासा फरक आहे. म्हणजे स्टेरॉइडचं खाद्य तुम्ही नैसर्गिकरित्या जे हे शेळीचे आपण म्हणतो 100 प्रकारचा पाला खाते आणि तेवढं सर्व न्यूट्रिएंट्स तिच्या अंगात असतात, ते नॅचरल जे अन्न आहे ते खाऊन तिच्यापासून मिळालं जे मांस आहे त्याचं जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ते कुठल्या दुसऱ्या याच्यामध्ये मिळत नाही. हे बाकीचं जे फीड आपण यांना देतो ते स्टेरॉइड ते न खाता हे जर तुम्ही खाल्लं तर नक्कीच याचा शरीर तुम्हाला फायदा होतो. फक्त एवढंच आहे की त्याच्यातून जे फॅट येतात ते फॅट जिरवण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. कारण तुम्ही नुसते खाऊन नुसते बसले तर मग तुम्हाला नक्कीच ते काम दाखवतील. ते फॅट जिरवणंही महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करा, तुम्ही त्याच्यासाठी काम करा, शारीरिक मेहनत घ्या. नाही जमत असेल तर तुम्ही चालणं फिरणं ठेवा, तुम्ही सूर्यनमस्कार काढा, या गोष्टी करा. जर म्हणजे त्याच्या लेवल बरोबरीला मग ह्या गोष्टी सुद्धा असणं गरजेचे आहे. त्यांना तो डोस आपल्याला हे जे अल्बुमार आणलेला आहे त्याचा डोस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. मोहित बरं, हे अल्बमार आता याचे चित्र दिलेले आहे याच्यावरती, तुम्हाला कोणकोणत्या जनावरांना द्यायचं आहे त्याचं प्रमाण पण दिलेलं आहे. आणि हे सर्व आहे, म्हणजे घोड्यांना पण चालते, कुत्र्यांना पण चालते, कोंबड्यांना पण चालते, माणसाला बी चालते. माणसांना पण मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला सुद्धा प्रमाण वेगवेगळं आहे. अलग लक्षात, फक्त प्रमाण वेगवेगळं आहे. असं नाही की म्हणजे तुम्ही हे घ्या, याच्यावरती चित्र अलग दिलेलं आहे. लक्षात. तुम्हाला काय सांगतो मी म्हणतोय म्हणून तुम्ही हे घ्या असं नाही. आपल्या हलबंड हलची गोळी मिळते ना आपल्याला पण देतात. हे नाही घ्यायचं. पण याच्यामध्ये जे गुरांचे जे असतात त्याच्यामध्ये प्रमाण आहे जास्त असते. आपल्या याच्यामध्ये एमजी मध्ये किंवा याच्यामध्ये असते. मोलिक्युल तुमचा हलबंड झाला आहे, परंतु तुम्ही हे म्हणून हे घ्यायचं नाही. तुम्ही आपली जी गोळी असते हलबंड झाली जे माणसासाठी बनवली तीच घ्यायची. तुम्हाला शंका असेल तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांना फक्त हे नाव सांगा, तुम्हाला बरोबर सांगतील की कशी काय माणसांसाठी. माजणार दिले आडी येणार आहे कोण माहिती आहे?
तुझं काय 5 किलो सर 2 ml घ्यायला पडतं का? 2-3 जास्त नको इकडे हो धीरे धीरे माहिती बकरी आहे की नाही पाहून घे. खाऊ बकरी नाही रे बकरी थांब नवो जरा तू अरे अरे इथलं का बघ विचार विद्यार्थी आहे. ते सर डॉक्टर आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती है बकरी है ओ बाप्पा शिका म्हणे किती 2 ml तोंडातून द्यायचं कसं द्यायचं पोहंदा घ्या पोहंदा घ्या. थांब फोटो काढणार. फोटो काढणं पडेल द्यायचं इकडं मोक्यात घ्या हे असं धरायचं ते तुम्ही करून घेईन सर करून घेईन. ते काय फोटो घेतो दे. चहा बाई फोटो मागे सर बाहेर घ्या ना फोटो मागे सर इकडे पहा पाण्याने उलट जमत नाही फोटो तिकडे. माणूस मजा काय इकडे घ्या मोक्यात चालेल.